मी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर हा वॉटरप्रूफ जो आहे तो पूर्ण टेंट म्हणजे मंडप उभारण्यात आला आहे। जवळपास पाहिला गेलं तर माझ्या बॅक साईडला शेकडो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं आपापलं जे काही सोबतचं ताडपत्री असेल किंवा पोता असेल हे खाली टाकून बिंदासपणे या ठिकाणी आराम करत असल्याचं पाहायला मिळतं। मी कॅमेरामॅनला विनंती करतोय एकदा सगळं चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात। आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर या मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र जे आहेत याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। मात्र त्या अगोदर जर पाहिला गेलं तर या ठिकाणी एक फूट मसाज देखील या ठिकाणी केली जाते। जवळपास पाहिला गेलं तर फूट मसाजमध्ये देखील मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रत्येकजण या ठिकाणी आपली फूट मसाज करत असल्याचं पाहायला मिळतंय। हा निशुल्क म्हणजे कुठलाही शुल्क देखील आकारण्यात येत नाही आहे आणि हे सगळे सुविधा देणारे माझ्यासोबत माऊली भक्त आहेत असंच आपल्याला काहीसं म्हणावं लागेल। जवळपास फूट मसाज आहे, झोपण्याची व्यवस्था आहे, त्या व्यतिरिक्त कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत? इथं टॉयलेटची सुविधा केलेली आहे, ही स्क्रीन आहे पाठीमागे ते बघू शकतात तुम्ही। आणखीन इथं झोपण्याची व्यवस्था आहे, पाऊस आला तर इथं पाऊस लागणार नाही काही नाही, ती एक सुविधा केलेली देवाभाऊनी। बाकी जवळपास हा जो मंडप उभारण्यात आला वॉटरप्रूफ मंडप आहे, किती वारकरी या ठिकाणी एकंदरीत बसू शकतात असं काय अंदाज? इथे एकंदरीत कमीत कमी 50,000 वारकरी बसू शकतात। हां, एका ठिकाणी 50-60,000 वारकरी बसू शकतात। जवळपास फूट मसाज जे आहे ते जवळपास किती फूट मसाज आहे? दोन्ही पालख्यामध्ये फूड मसाज आहे ती आहे ही सेवा। एक ज्या ठिकाणी आपण टेंट मध्ये बोलतोय चर्चा करतोय त्याच्यामध्ये जवळपास किती? 200 येतं, 200 येते इथं। बाकी कूलरची वगैरे व्यवस्था आहे? हा, पूर्ण व्यवस्था आहे, सर्व वारकरी लोकांसाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे। इथे किती किती कूलर आहेत? इथे कमीत कमी नाही म्हणलं तरी 20 कूलर आहेत मोठे। बाकी आणखीन कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जात आहेत? इथे मनोरंजनासाठी मोबाईल चार्जिंगची मोबाईल व्यवस्था मोबाईल केलेली चार्जिंगची आहे। व्यवस्था केलेली आहे इथं। मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे। एकाच वेळेस म्हणजे किती मोबाईल चार्जिंग लागू शकतं? एका वेळेस मोबाईल कमीत कमी 50 चार्ज होते, असे तीन पॉईंट काढलेले आहेत। धन्यवाद। बाकी मेडिकल वगैरे काही मिळतं आरोग्य विभागाच्या माध्यमातून? सगळी सुविधा आहे, मेडिकलची सुद्धा सुविधा आहे इथं। हिरकणी कक्ष आहे, जवळपास किती कक्ष आहे, पुन्हा हिरकणी कक्ष आहे, पुन्हा मेडिकलची सर्व सुविधा। जवळपास डॉक्टर किती असतात या ठिकाणी? तरी डॉक्टर त्या ठिकाणी असतात, सध्या ते गेलेत वाटतं बहुतेक। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेले येत असलेल्या प्रतिक्रिया आता वारकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही वारकऱ्यांना सुविधा दिली जाते। जवळपास ही सुविधा बघता ह्या लाभ घेत आहेत, तुम्ही आराम करतायत, काय वाटतं यावर? ह्या बाबतीत सगळं सुरळीत आहे। काय दुःख सुख जरी झालं तरी इथं दवाखाना आहे, झोपायला कूलर आहेत, फूट मसाज आहेत। काही थोडी जरी काही प्रॉब्लेम आला तर सगळ्या सुविधा म्हणलं तेव्हा मोबाईल चार्जिंग हे सगळ्या गोष्टी सुरळीत भेटत आहेत। त्याच्यामुळं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे देवाभाऊचं। बाकी फूट मसाज जर केली तर काय नेमकं थकवा वगैरे दूर झाल्यासारखं वाटतं का? हो, फार म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जी ही मशाची व्यवस्था केलेली आहे तर त्यामध्ये जी 5-10 मिनटं जर जशी आपली पाय जसे दुखत असतील तसे त्याप्रमाणे जर आपण जर इथं जर मशाज करून घेतली तर फार समाधान वाटतं। मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी विशेष म्हणजे महिलांसाठी स्नानगृह आणि संडास सर्वांसाठी महिलांसाठी विशेष सुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत। सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी, पावसाचा निवारा करण्यासाठी फार मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी चांगली व्यवस्था केलेली आहे। या अगोदर माऊली कधी अशी सुविधा कोणत्या सरकारच्या माध्यमातून केली जायचं का हे 1-2 वर्षातच सुरू येतात? ह्या चालू 2 वर्षापूर्वीच हे सगळी सुविधा होत आहे। तरी ज्या वारकऱ्याला जी पहिले अडचण होती ती आता 2 वर्षात काय अडचण जाणवत नाही। सर्व पावसासाठी निवारा आहे, मोबाईल चार्जिंगला आहे, संडासची सोय आहे, हातपाय चोपण्यासाठी सुद्धा मशीन ह्या सरकारने ठेवलेल्या आहेत। जय हरी, जय हरी।
ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर वारकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या पद्धतीने हे सरकार काम करतं या सरकारवर कुठंतरी वारकरी देखील आता खुश होत असल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, सासवड.